आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। आय लव्ह मोहम्मद प्रकरणी अटक केलेल्या 25 तरुणांची सुटका करण्यात यावी, सकल मुस्लिम समाजाची अर्धापूर तहसीलदार यांच्याकडे मागणी। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने अर्धापूर तहसीलदार यांना आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आहे। उत्तर प्रदेश राज्यातील कानपूरमध्ये ईद ए मिलादुन्नबीच्या निमित्तानं मुस्लिम समाज बांधवांनी आय लव्ह मोहम्मदचं बॅनर लावण्यात आले होते। त्यामुळे धार्मिक द्वेष निर्माण होईल या उद्देशानं सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावणाऱ्या समाजकंटकांवर कानपूर पोलिसांच्या वतीनं गुन्हे दाखल करण्यात आले। कायद्याची पायमल्ली केल्यावर त्यांच्यावर ठपका ठेवत गुन्हा दाखल करून 25 जणांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी केलेल्या अन्यायकारक कारवाई विरुद्ध मुस्लिम समाज बांधवांच्या शिष्टमंडळानं आज अर्धापूर तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे अटक केलेल्या 200 तरुणांची सुटका करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज यहाँ तमाम मुस्लिम बांधव जो जमा हुए हैं, इसलिए जमा हुए हैं कि यूपी के कानपुर ज़िले में एक गांव के अंदर जो है मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में लोगों ने स्टेटस रखा आई लव यू मोहम्मद। ऐसा रखने के जुर्म में वहाँ के लोगों को वहाँ की गवर्नमेंट ने गिरफ्तार किया, उनके खिलाफ केस दाखिल किए। ये संविधान के खिलाफ है और इस तरह का अमल अगर ये करेंगे तो हमारे मुल्क के अंदर फसाद बर्पा होगा और आपसी तनाज़े पैदा हो जाएंगे। ये मुल्क अमन और शांति का मुल्क है, लिहाजा यहाँ गंगा जमनी तहरीक है, तो लिहाजा हमें इस मुल्क के अंदर जो चीज़ें दरकार है वो चीज़ें हमारी यहाँ की गवर्नमेंट जो है ख़त्म करना चाह रही है, जिसके नतीजे में बहुत सारे फसाद सामने आ रहे हैं। इसलिए हम यहाँ जमा होकर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में जो गलत चीज़ इस्तेमाल कर रहे हैं उसके खिलाफ एहतजाज दर्ज करके यहाँ मेमोरेंडम दे रहे हैं और बतला रहे हैं कि जो केस उन पर दाखिल किया गया है उस केस को वापस लो और यहाँ हमारे मुल्क के अंदर कहीं भी ऐसा नहीं होना चाहिए। दस्तूर के रूह से हर धर्म वाला अपने धर्म की इत्तेबा कर सकता है, हर धर्म पर चल सकता है, उसके इजहार कर सकता है, उसकी जो है तबलीग कर सकता है, उस पर अमल कर सकता है। लिहाजा उस एतबार से उस आज़ादी को मत छीनो। उस आज़ादी को छीनने के नतीजे में हमारे मुल्क का जो गंगा जमनी तहजीब है वो खत्म हो जाएगी और आपस में फूट पड़ जाएगी और ये देश जो है बिखर जाएगा। लिहाजा इस चीज़ों से बचाने के लिए हम ये काम करने के लिए यहाँ आए हैं और इसी उद्देश्य के साथ यहाँ समझे जय हिंद। तुम्हारा काम ये उत्तर प्रदेश मध्ये मोहल्ला सय्यदान रावतपूर येथील घटना आहे। 12 रबिउल अव्वल 4 तारखेला होतो। मोहम्मद पैगंबर यांना मानणारा अनुयायी वर्ग हा जे आहे मोहम्मद प्रेषित यांच्या जन्माच्या दिवशी त्या ठिकाणी रोषणाई व आय लव्ह मोहम्मदचे बॅनर लावत असताना तेथील तथाकथित समाजकंटकांनी विरोध दर्शवला। त्यामुळे जे मोहम्मद प्रेषितला मानणारा अनुयायी वर्ग जे नाराज झाला, म्हणून जे पोलिसांनी त्यांची मध्यस्थी केली आणि नंतर तथाकथित संघटनेचं असं म्हणणं होतं की त्यांनी जे तथाकथित सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावला त्यामुळे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा। सदरील घटना ही अशी असून 4 तारखेला जे त्यांचे जे हे जन्माची यात्रा होती ती मोहम्मद प्रेषितांची, ते सुन्नी जमातचे लोक ते यात्रा काढत होते 12 रबिउल अव्वलचा। त्या ठिकाणी पोलिसांवर त्या तथाकथित समाज कंटकांनी 10 तारखेला एफआयआर केली। म्हणून आय लव्ह मोहम्मद प्रेषित हे नाव लिहिल्यामुळे, आय लव्ह मोहम्मद प्रेषित हे बॅनर लावल्यामुळे, फक्त या कारणामुळे त्यांच्या मनात असलेला त्या तथाकथित समाजकंटकामध्ये प्रेषितबद्दल असलेला द्वेष त्यांनी जे तिथल्या उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारवर दबाव आणून तेथील पोलिसांवर दबाव आणून पोलिसांवर दबाव आणल्यानंतर त्या 25 लोकांविरुद्ध मुस्लिम समाजाच्या खोटा गुन्हा दाखल केला। परंतु मेनका गांधी विरुद्ध युनियन ऑफ इंडियामध्ये असं म्हटलेलं आहे की जे धर्माचे अनुयायी आहेत, ज्या त्या धर्माला मानतात आणि संविधानाने त्यांना अधिकार दिलेला आहे आणि हा संविधानाचा आत्मा आहे। आर्टिकल 19, आर्टिकल 25, आर्टिकल 21 हे सर्वांना समान अधिकार देतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक अधिकार देतो। परंतु असे न होता फक्त आय लव्ह मोहम्मद प्रेषित हे नाव लिहिल्यामुळे त्यांनी जे गुन्हा दाखल केला। कारण की मोहम्मद प्रेषित यांना मानणारा वर्ग फक्त भारतातच नाहीये, संपूर्ण जगात आहे आणि मोहम्मद प्रेषित हे इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित होते, ते संदेशवाहक होते, ते शांतीचा संदेश देणारे होते, ते सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी झालेले होते। ते आमचेच मुस्लिम समाजाचेच नाही तर संपूर्ण जगासाठी मानव कल्याणासाठी आलेले प्रेषित होते। म्हणून त्या लोकांविरुद्ध केलेला गुन्हा दाखल केलेला गुन्हा रद्द करावा आणि जे असे भविष्यात
आय लव्ह मोहम्मद प्रेषित असे लिहिल्यामुळे किंवा कोणी बोलल्यामुळे किंवा कोणी बॅनर लावल्यामुळे गुन्हा दाखल होत असेल तर हे मुस्लिम समाजावर, इस्लाम धर्माच्या अनुयायावर, मोहम्मद प्रेषित मानणाऱ्या अनुयायावर कुठेतरी दगा आणण्याचे कारण आहे आणि हे संविधानाच्या विरुद्ध आहे. म्हणून त्या उत्तर प्रदेश सरकारने त्या लोकांविरुद्ध केलेला गुन्हा, दाखल केलेला गुन्हा रद्द करावा आणि जे हे मोहम्मद प्रेषितांची माफी मागावी. कारण की यांनी जे खोटा गुन्हा दाखल केला आहे त्यांचं असं नव्हे, असं म्हणलं होतं की तथाकथित लोकांनी जे तिथे तथाकथित धर्माचे जे बॅनर फाडले म्हणून जे आम्ही गुन्हा दाखल केला, तिथल्या एसपीचं असं म्हणणं आहे. परंतु जे आय लव्ह मोहम्मद प्रेषित म्हणल्या बॅनर लावल्यामुळे हा गुन्हा दाखल केला आहे अशी FIR मध्ये नोंद आहे. म्हणून सदरी गुन्हा रद्द करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. तहसीलदार मार्फत आम्ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना जे निवेदन दिलं की कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि आम्हाला जे संविधानात जे अधिकार आहे ते आम्हाला जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धार्मिक अधिकाराचे पालन करण्याचे पूर्ण अधिकार आहे तो अधिकार आम्हाला दिले पाहिजे. म्हणून यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि ते निवेदन दिलं.